तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय। यामध्ये त्यांनी मोदींना कापसावरील 11% आयात शुल्क तात्काळ हटवण्याचं आवाहन केलं आहे। वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींमुळे राज्यातील वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांचं क्षेत्र गंभीर संकटाचा सामना करत असल्याचं विजय यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी अजून असंही म्हटलंय की कापूस आणि सुताच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे वस्त्र उत्पादकांवर प्रचंड दबाव वाढला आहे आणि या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या लाखो कामगारांच्या उपजीविकेला धोका निर्माण झालाय। तामिळनाडू हा भारतातील सर्वात मोठा वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांचा निर्यातदार असल्याचं वर्णन करून मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं आहे की हा उद्योग लाखो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार पुरवतो। गेल्या 2 महिन्यात कापसाचा भाव 54,700 रुपयांवरून 67,700 रुपये प्रति कॅन्डी पर्यंत वाढलाय। ही सुमारे 25% प्रचंड वाढ आहे। याच काळात सुताचे भावही 301 रुपये प्रति किलोवरून 330 रुपये प्रति किलो पर्यंत वाढले आहेत। ही दरवाढ प्रामुख्याने देशांतर्गत कापूस उत्पादनातील घट आणि देशभरातील वाढलेल्या व्यापारामुळे झाली आहे, ज्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे आणि वस्त्र उत्पादकांवर परिणाम झालाय, असंही विजय यांनी या पत्रात म्हटलं आहे।